नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईकही करत जा आणि इतरांना शेअरही करत जा. म्हणजे अतिशय महत्त्वाची जी बातमी असते किंवा कुठली माहिती असते ती आपल्या नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस ज्यांना होतो, लकवा सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला, तर यांच्यासाठी विशेषतः थंडीत काय काळजी घ्यायची. तर त्यांच्यासाठी जी काळजी घ्यायची आज आपण ते पाहणार आहोत की अर्धांगवायू म्हणजे काय, नेमका पॅरालिसिस होतो कसा, त्याची कारणं काय आहेत. तर मित्रांनो, पॅरालिसिस होतो कसा, तर पॅरालिसिस म्हणजे काय की ब्रेन हॅमरेज. म्हणजे समजा एखादा मनुष्य हायपर टेन्शन मध्ये असेल आणि त्याच्या गोळ्या बंद असतील, एक 5-6 महिने वर्ष झालं किंवा त्याचं वय झालेलं असेल 55च्या पुढे वगैरे, तर अशा वेळी काय होतं, ती व्यक्ती चिंता जी करत असते तिच्या कुठल्या तरी एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला एक स्ट्रोक बसतो. म्हणजे समजा या साईडला जर बसला, उजव्या साईडला, तर या ठिकाणी जो मेंदूचा भाग आहे हा संपूर्ण म्हणजे सेन्सेशन राहत नाही तिथे, किंवा तुम्ही तिथे तिथले काही टिश्यू जे आहेत किंवा जे काही कार्य करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत ते सर्व नष्ट होतात. तर मग त्यावेळी काय होतं की एक साईडची जी बाजू आहे ही सुद्धा कमकुवत होते, त्या बाजूला पूर्ण अशी ताकद नाहीशी होते. त्याला म्हणतात पॅरालिसिस. डॉक्टर विशेषतः काय करतात की अशा लोकांचे ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हाय ब्लड प्रेशर, या लोकांना रक्त पातळवायच्या गोळ्या हे अगोदरच चालू करून ठेवतात, म्हणजे यांना थंडीमध्ये वगैरे स्ट्रोक बसत नाही किंवा इतरही कुठल्या सीझनमध्ये. पण जास्तीत जास्त काय होतं की हिवाळ्यामध्ये हा प्रकार जास्त होतो. कारण काय होतं, रक्त गोठतं आणि रक्त गोठल्यानंतर अगोदर जर डायबिटीस असेल तर मग ते जास्त प्रमाणात गोठलं जातं आणि रक्तवाहिन्यांना अडथळा केला जातो आणि ब्रेनमध्ये स्ट्रोक बसतो. तर त्यासाठी डॉक्टर काय करतात की त्यांना रक्त पातळवायच्या ब्लड थिनरच्या गोळ्या देतात, ॲस्पिरिन वगैरे काय ज्या असतील त्या, तर त्या गोळ्या देऊन त्यांना ते मेंटेन करतात. पण काहींच्या जर त्या चुकल्या तर त्यांना त्या ठिकाणचा जो मेंदूचा भाग आहे तो खराब होतो आणि मग तो जो माणूस आहे पॅरालिसिस झालेला तो पुन्हा एकदा जशी लहान मुलांना शिकवावं लागतं, म्हणजे जी पहिली दुसरीची मुलं आहेत तशा पद्धतीने वागायला सुरुवात करतो. त्याच्या एक तर लवकर लक्षात येत नाही, काय बोलता येत नाही किंवा भावनाहीन झालेला असतो, त्याला काही कळतही नाही. तर मग अशा वेळी त्याला ते पूर्ण बेकबे पूर्ण पहिल्यापासून शिकवावं लागतं. म्हणजे इव्हन जसं आपण लहान मुलाला चालवायला शिकवतो तसं प्रथमतः त्यांना चालवायलाही शिकवावं लागतं. त्याच्यानंतर त्यांना हाताचे व्यायाम किंवा त्यांची मॉलिश वगैरे हे सगळं स्वतःहून घरातली आपली कुठली एखादी व्यक्ती असेल त्यांनी ती रोजच्या रोज केली पाहिजे. आणि थंडीमध्ये काय होतं विशेषतः की गारठा असल्यामुळं त्यांना तुम्ही शक्यतो जॅकेट घाला. जॅकेटमधून काय होतं की जॅकेटमधून हवा इकडची तिकडे होत नाही. त्याच्यानंतर कानाला कानटोपी असावी चांगली की जी केसांना त्रास न देणारी असावी. हातात हातमोजे, पायात पायमोजे असावेत. आणि शक्यतो ज्यांची परिस्थिती चांगली असेल एक हीटर मेंटेन करण्याची, किंवा घरात तुम्ही 1000ची जी शेगडी आहे कॉईल ती पण लावून ठेवू शकता. त्याच्यामुळे काय होणार आहे की जर टेम्परेचर मेंटेन झालं हे 27, 28, 29 पर्यंत, तर ह्या व्यक्तींना हिवाळ्यामध्ये त्रास अजिबात होत नाही. परंतु जर टेम्परेचर मेंटेन झालं नाही तर त्यांच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने की हातपाय आखडायला, असे हात बोट आखडतात, बोटाशी आखडतात, हात हाताची आखडतात, पायाची आखडतात, आकडण सुरू होते अशी स्नायूमध्ये, शरीरामध्ये. त्याच्यामुळं त्यांना प्रथमदर्शी हे सर्व जे उलनचे कपडे आहेत, जे मी सांगितलं यांचं रूम टेम्परेचर, हे त्यांचं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक कुठल्या ज्या घरामध्ये असा पेशंट असेल आणि त्यांना जास्तीत जास्त हिवाळ्यात कुठेही फिरायला घेऊन जाऊ नका. त्यांना त्या गरम खोलीमध्येच ठेवा. अंघोळीची सुद्धा काही गरज नाही. 8 दिवसातून एकदा दोनदा अंघोळ कडक पाण्याने घातली तरी चालते. त्यावेळी म्हणजे रोज रात्री त्यांच्या हातांना तिळाचं तेल लावून चोळल्यानंतर शरीरात उष्णता तयार होते. आणि खाण्यामध्ये शक्यतो काय करा की जे मिरीचं सूप असतं, म्हणजे काळी मिरी जी असते आपल्या मसाल्यामध्ये, तिचं म्हणजे कसं आहे, तिचा गुणच आहे हा उष्णतेचा. तुम्ही जर काही भाज्या वगैरे त्यांना करून देत असाल तर त्या भाजीमध्ये ते थोडंसं मिऱ्यांचं सूप मिसळायचं, त्याच्यामुळे ती शरीरात उष्णता आणखी टिकून राहते. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना तो चांगला फरक जाणवतो. तर
प्रामुख्याने थंडीमध्ये घ्यायची त्यांची काळजीच आहे. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी ज्या ब्लड थिनरच्या गोळ्या दिल्यात त्या त्यांना चालूच ठेवा. अन्यथा कसं असतं, पहिला एक आपण म्हणतो पहिला अटॅक आला, दुसरा अटॅक आला, तिसरा अटॅक आला, असं काही नाही. पॅरालिसिसचे 2 आणि 3च येतात असंही काही नाही, कारण तो काय हृदयाचा हार्ट अटॅक नाही, तो हृदयाकडे गेलेली बाजू नाही. तर पॅरालिसिसची लोक सुद्धा 10-10, 20-20 वर्ष जगतात. आणि त्यांना जर चांगल्या पद्धतीने एक्झरसाइज दिला, एक्झरसाइज आता हिवाळ्यात जर असेल तर मी सल्ला देईल की त्यांना जास्त चालू नका, घरातल्या घरातच चालवा, गारवाऱ्यात फिरू नका, घरातल्या घरात एक्झरसाइज करा. म्हणजे हाताचे असेल तर हाताचे असे असे व्यायाम करा, पायाचा तशाच त्याच पद्धतीने वर खाली करा. कारण ह्या लोकांना काय होतं, एक्झरसाइज जर नसेल चालण्याचा थोडाफार, तर यांना मग डायजेशनचे प्रॉब्लेम येतात, मग आणखी प्रॉब्लेम शरीरात क्रिएट होत जातात आणि मग त्यांच्या ते लक्षात येत नाही. आणि त्यावेळी काय झालेलं असतं की त्यांचं युरिनवरचं कंट्रोल सुटलेलं असतं, टॉयलेटवरचं कंट्रोल सुटलं असतं. म्हणजे जे ब्रेनचा जो भाग आहे, तो ब्रेनचा भाग काय करतो की शरीराचं पूर्ण कंट्रोलच सोडून देतो. म्हणजे त्यांना जर तुम्ही एकट्याला चालायला लावलं तर ते पडणारच. त्यांना ते धरून व्यवस्थित चालून 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 नंतर ते वॉकरवर हळूहळू हळूहळू चालू शकतात. आता बरेच फिजिओथेरपी सुद्धा अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर फिजिओथेरपी तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यांना जर खऱ्या अर्थाने तुम्हाला बरं करायचं तर यासाठी तुम्ही खूप सक्षम पद्धतीने, म्हणजे रोजच्या रोज नियमित त्यांचा व्यायाम तुम्ही स्वतः करून घेणे, म्हणजे हाताचा असेल, पायाचा असेल, जो असेल ॲज इट इज, किंवा काही मसाज असतील, पाठीला लावायचे असतील, पोटाला लावायचे असतील, हाताला लावायचे असतील, पायाला लावायचे असतील, तळपायाला लावायचे असतील, ह्या प्रामुख्याने तुम्हाला करून घ्याव्या लागणार आहेत. आणि त्यांना जर बीपीची गोळी चालू असेल किंवा कुठल्याही गोळ्या चालू असतील तर त्या नित्य नियमाने देत जा. कारण या थंडीमध्ये काय होतं, ही कडाक्याची थंडी पडलेली आहे. आणि आता तर बघा तुम्ही, आज तारीख मला वाटतं 21-22 तारीख आहे. आज एवढी थंडी आहे, डिसेंबरमध्ये सुद्धा एवढी थंडी पडणार आहे. म्हणून ह्या थंडीची प्रामुख्याने कसं असतं की त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं असतं आपल्या मुलाबाळांसाठी, सुनांसाठी. आणि बऱ्याच घरातून असा सुद्धा त्यांचा रागराग केला जातो, त्यांना त्रास दिला जातो. आता ऍक्च्युली ह्या व्यक्तीने हे घर बनवण्यासाठी किंवा आपली मुलं किंवा आपल्या सगळ्या नातवंडांना घडवण्यासाठी बरंचसं काही योगदान दिलेलं असतं. परंतु आजच्या सुशिक्षित काळात जरी म्हटलं तरी बरीच लोक आई बापांची सेवाही करत नाही. आणि काही लोकांना जर असा पॅरालिसिस वगैरे झाला तर त्यांना बऱ्याच वेळा जागीच बेडवरती टॉयलेट होते. मग त्यांना तिरस्कार करणे, त्यांचा रागराग करणे, असं काही करू नका मित्रांनो. त्यांना तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उठून सक्षम बनवा. म्हणजे त्यांचे ते कमोटोर का होत नाही, ते जाऊन बसू शकतात, टॉयलेटला जाऊ शकतात, युरिनला जाऊ शकतात. परंतु त्यांची ट्रीटमेंट ही तुम्ही सातत्याने चालू ठेवली पाहिजे. की आता कोणी म्हणेल की ह्या कुठल्या कुठल्या ह्याने, आता औषधाचं तर काही युट्यूबला थोडंसं त्यांनी स्ट्रिक्ट केलेलं आहे की अशी अशी औषधं सांगू नका, अन्यथा चॅनलला काहीतरी फटका बसेल. तर त्याच्यामुळे आपण जास्त काही औषधाचा याच्यामध्ये उल्लेख करत नाही की ह्या औषधाने असं होतं तसं होतं. पण प्रामुख्याने डॉक्टरांचा फॉलोअप, फिजिओथेरपीचा फॉलोअप आणि त्यांच्या चालू असणाऱ्या गोळ्या वेळच्या वेळी, त्यांना थोडं थोडं जे जेवण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने, आणि रोज मसाज आणि गरम कपडे. आणि ह्या हिवाळ्यात त्यांना त्यांचं जे रूमचं टेम्परेचर आहे ते 28-30 पर्यंत, म्हणजे 30 टेम्परेचर हे नॉर्मली शरीराला सगळ्यात चांगलं टेम्परेचर मानलं जातं, सगळ्यात चांगलं हेल्दी टेम्परेचर मानलं जातं. ह्याच्यामध्ये मनुष्याची कॅपॅसिटी सुद्धा सक्षम असते. पण आज जर तुम्ही पाहिलं तर नाशिकला 9 टेम्परेचर आहे, काही ठिकाणी 3-4 टेम्परेचर सुद्धा आलेलं आहे. आता महाबळेश्वरला सुद्धा खूप कमी टेम्परेचर आहे. पुण्यामध्ये सुद्धा 20-22 टेम्परेचर आहे. एसी सारखं टेम्परेचर आहे पुण्यामध्ये, दिवसभर थंडी वाजते. त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक आहे. त्याच्यामुळं आपल्या नातेवाईकांना शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा. शेअर करायला कुठलेही पैसे लागत नाहीत. आणि आपला जो युट्यूबचा जो फॅमिली आहे, जी फॅमिली आहे ती, त्या फॅमिलीने तर नक्की शेअर करा. कारण काय होतं की ही जी लोक आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं, म्हणजे आपले आई वडील असतील, भाऊ असेल, या लोकांना याच्यातून आपल्याला पुन्हा एकदा सावरायचे, उठवायचे आणि त्यांना सक्षम बनवायचे. कारण ते लहान पोरं झालेले असतात, त्यांना सगळं जेवायला सुद्धा शिकवावं लागतं. तुम्हाला लघवीला नेणे आणणे, टॉयलेटला नेणे आणणे हे त्यांना शिकवावं लागतं. कारण त्यांचं ब्रेनने संपूर्ण कंट्रोल सोडलेलं असतं. आणि ज्यावेळी ही पूर्ववत होत जातात त्यावेळी सुद्धा मग काय होतं, जिथं जिथं समजा आता ह्या ब्रेनला इथे स्ट्रोक बसलेला, तर मग ह्या ज्या नर्व सिस्टीम आहेत ह्या साईडने अशा पुढच्या याला जोडल्या जाऊन मग त्यांना नंतर हळूहळू थोडंसं आठवणे, थोडंसं विसरणे किंवा काम करणे, किंवा नंतर ते पूर्णही कामाला लागतात. बऱ्याच लोकांच्या बाबतीत हा पॅरालिसिस चांगल्यापैकी म्हणजे 99% बरा झालेला आढळलेला आहे.
त्याच्यामुळे मित्रांनो, एक माझी नम्र विनंती आहे, आपले आई वडील असतील त्यांना कृपा करून त्यांचा तिरस्कार करू नका, त्यांच्यावर रागवू नका, त्यांच्यावर चिडू नका. त्यांच्याकडून थोडी जरी चुकी झाली तरी सांभाळून घ्या. त्यांना शक्यतो सेपरेट रूम द्या. काय करता येईल त्यांची सेवा करा, कारण त्यांची सेवा केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला सुद्धा भरपूर काय देईल. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.